हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया झोम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते। तर फ्रेंड, आता सुरू आहे थंडी आणि थंडी म्हटलं की आपल्या शरीराला उबेची उष्णतेची गरज असते आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांसाठी एक हेल्दी, टेस्टी आणि अगदी लहान मुलांपासून मोठ्या वयस्कर व्यक्तींपर्यंत महिला पुरुष सगळ्यांसाठी अशी हेल्दी रेसिपी घेऊन आलेली आहे। तर त्यासाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे हे सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते। तर माझ्याकडे घरामध्ये जेवढे काही ड्रायफ्रुट्स होते, जितक्या प्रमाणात होते तितक्याच प्रमाणात मी घेतलेलं आहे। साधे मनुके जे असतात ते काळे मनुके घेतलेले आहेत, फुटाणे घेतलेले आहेत, खजूर एक वाटी घेतलेला आहे, शेंगदाणे एक वाटी घेतलेले आहेत, काही बदाम, थोडेसे काजू, थोडेसे पिस्ता आणि अक्रोड सुद्धा घेतलेला आहे। आणि सगळ्यात महत्वाचा यामध्ये जो घटक मी वापरलेला आहे तो आहे मखाणा। तर मखाणा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच, कारण मी शूट घेताना मी चुकून ते मखाण्याचं पॅकेट जे होतं ते खोललं नसल्यामुळे दाखवायला विसरले। तर जितकं काही तुमच्याकडे साहित्य असेल तुम्ही ते घेऊ शकता। तुम्ही हेल्दी सीड्स सुद्धा यामध्ये टाकू शकता। तर चला, अगदी छोटीशी कृती आहे ती आपण पाहून घेऊयात। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सुद्धा करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जसं मला वेळ मिळेल तसं मी आपल्या या चॅनलवरती हेल्दी रेसिपी नक्कीच तुमच्याशी शेअर करत जाईल। तर मखाणा तुम्हाला दिसतोय, मखाण्याचं पॅकेट जे होतं ते मी पूर्ण फोडून घेतलं आणि मखाणा जो आहे तो आपल्याला कढई अगोदर तापत ठेवायची आणि छान असा कुरकुरीत होईपर्यंत हलक्या ह्याने आपल्याला भाजायचं आहे। जास्त आपल्याला म्हणजे फ्लेम मोठी ठेवायची नाही, सुरुवातीला कढई तापू द्यायची आणि छोटी फ्लेम करायची आणि छान असा मखाना तो अगोदर एकदम असा मऊसूत असतो आणि नंतर जेव्हा आपण त्याला थोडंसं गरम करतो ना तर अगदी कुरकुरीत होतो। हे पार्ट तुम्हाला मी दाखवते, कारण आता तो पूर्ण असा रबरासारखा असतो, जेव्हा तुम्ही घ्यायला जाल तर पूर्ण रबरासारखा असतो, पण नंतर आपण भाजल्यानंतर तो छान कुरकुरीत होतो। तर मखाणा अगोदर मी भाजून घेतला, त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यामध्ये जे काही सगळे ड्रायफ्रुट्स होते, आता तुम्ही एक एक करून सुद्धा म्हणजे थोडंसं भाजून घेऊ शकता, पण मी सगळेच टाकले कारण मी सगळा स्वयंपाक वगैरे करून तयारीला लागले होते आणि मुलं येण्याच्या अगोदर मला हे सगळं आवरायचं होतं। कारण या अशा गोष्टी करायच्या म्हटलं की भांडी वगैरे नंतर भरपूर पडतात। तर सगळे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी छान तुपामध्ये थोडेसे भाजून घेतले, त्यानंतर खजूर सुद्धा तुपामध्ये भाजून घेतला। आणि हा घेतलेला आहे मी सेंद्रिय गूळ, अगदी चिक्कीचा गूळ वगैरे असा वापरायचा नाही, कारण त्याने काय होतं की खूप कडक वगैरे लाडू आपले होऊ शकतात। तर शक्यतो मी गूळ जास्त टाकत नाही, थोडासाच टाकते, कारण या पदार्थांमध्ये ऑलरेडी थोडासा गोडवा असतो। खजूर झालं, शेंगदाणे झालं, मखाणा झालं, यांना इतके जास्त साखरेची मनुके झालं, त्यामुळे मग मी थोडासाच गूळ वापरते आणि तो पण सेंद्रिय गूळ आहे त्यामुळे। आणि जे आपण ड्रायफ्रुट्स आहेत ना भाजलेले तुपामध्ये, तर ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घ्यायचे। थोडेसे मोठे राहिले तरी काहीच हरकत नाही, पण जास्त मोठे ठेवू नका। जास्त पावडर पण बनवायची नाही आणि जास्त मोठे पण ठेवायचे नाहीत। खूप छान असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत आपल्याला जे काही ड्रायफ्रुट्स आपण घेतलेले आहेत ते। आणि सगळं ग्राइंड करून झाल्यानंतर शेवटी आपल्याला खजूर जी आहे ना ती करून घ्यायची आहे, कारण काय होतं खजूरमुळे मग ते भांड चिकट होतं। सुरुवातीला जर तुम्ही खजूर केली तर तुम्हाला खजूर बारीक केली तर तुम्हाला मग काढायला त्रास होईल, त्यामुळे सगळे ड्रायफ्रुट्स अगोदर ग्राइंड करून घ्या आणि त्यानंतर खजूर करायची। आणि त्यानंतर हा जो मखाणा उरलेला आहे तर त्याची सुद्धा मी छान हेल्दी रेसिपी करणार आहे, ती सुद्धा तुमच्याशी शेअर करेल। आणि त्यानंतर मग मनुके वगैरे मी टाकून घेतले, त्यामध्ये तूप थोडंसं गरम केलं, जेवढंच तूप होतं तुम्ही पाहू शकताय तेवढंच तूप मी टाकलं। आपण जास्त सुद्धा तूप वापरू शकतो, जेवढं जास्त तूप टाकाल तेवढा हेल्दी लाडू आपल्याला अजून मिळू शकतो किंवा होऊ शकतो आपला लाडू। आणि त्यानंतर मग जो गूळ होता तो छान किसला, तर मला इथे परातीमध्ये किसता येत नव्हतं उभं राहून, त्यामुळे मी साईडला किचनवरती किसला आणि त्यानंतर तो किसून गूळ यामध्ये टाकला। तर लाडवाची आपली सगळी जी तयारी असते, बेसिक तयारी, ती आता झालेली आहे ना। आपल्याला छान सगळं जे मिश्रण आहे ना एक जीव करायचं आहे, तर उभं राहून मला करता येत नव्हतं आणि त्यात माझ्या आवडीची सिरियल सुद्धा लागली होती, त्यामुळे मग मी बाहेर आले हॉलमध्ये आणि तिथे बसून छान असं मिक्स केलं। आणि मी एवढं करेपर्यंतच मुलं आली होती, मग त्यांना पटकन हातपाय वगैरे धुवायला लावले आणि त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी सरप्राईज आहे। तर त्यांनी सुद्धा ओळखलं, कारण मी 2 दिवसांपूर्वीच त्यांना सांगितलं होतं की मी छान ड्रायफ्रूटचे लाडू करणार आहे। तर ते सुद्धा हातपाय वगैरे धुवून आले आणि माझ्यापाशी बसले आणि शंभू तर पहिला लाडूच खायला त्याने सुरुवात केली। तर मुलांना हे हेल्दी लाडू खूप आवडतात। फक्त लाडू करत असताना जेवढं तुम्ही तूप वापराल, तुमच्या घरात जर तूप असेल जास्त किंवा आवडत असेल तर तूप थोडंसं जास्त टाकू शकता। यावेळी माझ्याकडे जास्त तूप नव्हतं त्यामुळे मी थोडंच टाकलं, पण तरी सुद्धा लाडू खूप असे टेस्टी झाले होते। आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असे सहज बांधले जातात, एवढं छान असा
ओलसरपणा सुद्धा लाडवांमध्ये येतो, त्यामुळे खायला टाळायला वगैरे ते चिकटत नाहीत. जर जास्त गुळ आपल्याकडून पडला किंवा खूप जास्त पावडर आपण ड्रायफ्रूटची केली तर मग ते कधी कधी टाळायला चिकटतात. पण अशा पद्धतीने जर तुम्ही कराल, आणि मनुके शक्यतो अख्खेच मी टाकते, कारण तुकडे वगैरे टाकत बसलं तर खूप जास्त वेळ जातो आणि गृहिणींना एवढा जास्त वेळ नसतो, फक्त हेल्दी बनवायचं या दृष्टीने मग मी सगळेच मनुके टाकले आणि छान असे लाडू बांधून घेतले. तर लाडू करायचं तर मला कंटाळा येत नाही, पण हा बांधण्याचा जो प्रोग्राम असतो तर या लाडू बांधण्याचा मला खूप कंटाळा येतो. पण तरीही आता कसं मुलांसाठी करायचं म्हटलं, त्यामुळे मग आपण करतो. आणि आता तुम्ही पाहू शकता सगळे लाडू मी बांधते. इकडे मुलांची खायची सुद्धा सुरुवात झालेली आहे. सगळे लाडू छान बांधून घेतले आणि दरवेळी असे हे लाडू जर केले तर 8 दिवस मुलांना पुरतात. मुलांचे पप्पा सुद्धा खातात, रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक लाडू, दिवसातून एक लाडू ते खातात. कधी कधी मग ट्युशनला जाताना संध्याकाळी सुद्धा एखादा लाडू होतो. आणि सकाळी कसं होतं, स्कूलला जाताना जर मुलं काहीच खात नसतील ना तर हा एक लाडू त्यांच्यासाठी पुरेसा आहे. एक लाडू जर तुम्ही मुलांना सकाळी जाताना दिला तरी त्यांचं पोट भरू शकतं उपाशी मुलांना पाठवण्यापेक्षा. तर त्यासाठीच मी ड्रायफ्रूटचे लाडू नेहमी बनवत असते. शेंगदाणा लाडू सतत बनवत असते, म्हणजे मुलांची खाण्याची सोय होते असते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्यांना आपण बळजबरीने चहा चपाती वगैरे खायला घालतो, ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण इतक्या सकाळी तरी 7 वाजता जर मुलांची बस येत असेल तर त्यांना 6:30ला जर आपण खायला घालत असू तर ते त्यांना जात नाही. त्यामुळे सगळं आवरल्यानंतर मुलांचं छान एक लाडू जर तुम्ही खायला दिला तर छान असं मुलांचा नाश्ता होऊन जातो आणि दमदमीत असा नाश्ता होतो. त्यामुळे नक्की ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी करून पहा. लाडू अगदी हेल्दी लाडू आहेत, आपल्या महिला वर्गासाठी तर अतिशय हेल्दी आहे, त्यामुळे नक्की करून पहा. आणि आजचा हा व्हिडिओ किंवा ही लाडवांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा. जर तुमच्या काही शंका असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशाच प्रकारच्या रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये.